हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊ निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नारदो उवाच ज्ञानं गुह्यतमं यत्त साक्षात् भगवतो दितं अनुभवोचन गमिष्यन्त कृपया दीनवत्सलाः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे नारदांनी आपला पूर्वेतिहास पूर्वजन्म कथा व्यास महर्षींना सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी हा इतिहास एवढ्यासाठी की श्रीमद भागवत हे जे भक्तिशास्त्र आहे त्या शास्त्राला अनुभवाचा आधार आहे. केवळ शाब्दिक नाही, त्याच्यामध्ये अनुभव सिद्ध अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि ही अनुभव सिद्धता यामध्ये मुख्यतस्तु महत् सेवाम. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा नारदानी स्वतः मुख्यतस्तु महतः कृपयैव मुख्यतस्तु भगवतः कृपयैव भगवत कृपालेशाद वा महत् सेवाम असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवत कृपा प्रसादाशिवाय महत् अर्थात मोठ्या लोकांचा सहवास लाभत नाही. भगवत कृपालेशात वा भगवंताची काहीतरी कृपा असल्याशिवाय संतांची संगती लाभत नाही. आणि संतांची संगती लाभल्याशिवाय आपल्या अंतःकरणात भक्तीचा उदय होत नाही, भक्ती निर्माण होत नाही. म्हणून महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. नारद भक्ती सूत्रामध्येच नारद म्हणतात महत्संगस्तु महत् सेवा. मोठ्या लोकांचा सहवास, संतांची संगती ही दुर्लभ हो, सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. ती आपल्याला भाग्यात असेल तरच मिळेल, नाही तर मिळणार नाही. दुर्लभ या ठिकाणी आपल्याला दुर्लभ अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. शंकराचार्याने सुद्धा दुर्लभम त्रैवैरेते असं म्हणून 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. भगवंताच्या अनुग्रहाच्या दृष्टिकोनातून भगवंताचा कृपा प्रसाद प्राप्त होण्यासाठी 3 गोष्टी दुर्लभ आहेत. ते एक पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की आपल्याला मानव जन्म मिळणं दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट महत् सेवा दुर्लभ आहे आणि मुमुक्षुत्व दुर्लभ आहे. याप्रमाणे अमोघश्च. पण एकदा संतांचा सहवास मिळाला की तो अमोघ असतो. अमोघ अमोघ म्हणजे तो वाया जात नाही. तो योगायोगाने आपल्या नशिबात असेल तर प्राप्त होतो, पण तो वाया मात्र जात नाही. संतांचा सहवास, संतांची संगती ही कधी कोणाला लाभेल सांगता येत नाही. ती मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी संत संगतीचं महत्त्व स्वतः नारदांनी आपल्या पूर्वजन्म कथनामधून सांगितलेलं आहे. ते म्हणतात, हे व्यास महर्षी, मी जेव्हा माझ्या आईसोबत काम करत असे, उच्चिष्ठ जे ब्राह्मणांचं आहे ते, अर्थात उच्चिष्ठ म्हणजे ताटातलं उच्चिष्ठ नव्हे, ब्राह्मण जेवल्यानंतर जे शिल्लक राहतं ते अन्न त्याला उच्चिष्ठ म्हणतात. म्हणून ब्राह्मण जेवल्यानंतर जे अन्न शिल्लक राहत असे ते मी खात असे, माझी आई खात असे.
त्यांची सेवा करत असे. चातुर्मास्य समाप्त झालं होण्याची वेळ आली आणि ज्ञानम गुह्यतमम यत्त, मला देखील कृष्ण कथेची आवड निर्माण झाली. ही आवड, रुची हळूहळू वाढत गेली आणि मी, माझा खेळण्याचा स्वभाव असून सुद्धा मी कृष्णाचं चरित्र ऐकू लागलो. या कथेमध्ये मी तल्लीन होऊ लागलो. मला श्रद्धा निर्माण झाली. तस्यैवम मेनुरक्तस्य असं म्हटले. अनुरक्तस्य, माझ्यामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण झालं आणि या ठिकाणी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झाल्याबरोबर भगवंताच्या कथेबद्दल श्रद्धा उत्पन्न होऊ लागली. आणि श्रद्धानस्य बालस्य, मी जरी खेळण्यामध्ये तल्लीन असलो तरी हळूहळू माझ्या अंतःकरणात श्रद्धा वाढू लागली. श्रद्धापूर्वक श्रवण हा मूळ मुद्दा या ठिकाणी. मी एक एक पद ऐकत होतो, एक एक कथा ऐकत होतो. अनुहस अन्वहम, प्रतिदिन कथा ऐकू लागलो. रोज नित्य कथा ऐकू लागलो. ही खूप एक एक गोष्टी, शब्द फार महत्वाचे. कथा नित्य ऐकली पाहिजे, सातत्याने ऐकली पाहिजे, श्रद्धापूर्वक ऐकली पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. भगवंतावरची श्रद्धा त्याशिवाय निर्माण होत नाही. आणि म्हणून मोठ्या नम्रतापूर्वक मी त्यांचं ज्ञान आत्मसात करू लागलो. आणि करता करता ते म्हणतात याप्रमाणे माझ्या मनामध्ये परिवर्तन होऊ लागलं, बदल होऊ लागला आणि रज तम माझ्या अंतःकरणातले कमी होऊ लागले. ईशगाथेने माझं अंतःकरण शुद्ध झालं. एनस शब्द वापरलाय. श्रद्धानस्य बालस्य दांतस्य अनुचरस्य त, आणि तस्य हतैन सहा, हत ऐन सहा, ऐन म्हणजे पाप. भगवंताच्या कथेने पाप धुवून गेलं. माझ्या अंतःकरणातलं पाप नष्ट झालं. हळूहळू मी जरी लहान होतो तरी माझं मन माझ्या ताब्यात येऊ लागलं. आणि मग या सगळ्या ऋषीमुनींनी चातुर्मास्य समाप्तीच्या वेळेला हे जाणलं की मी पात्र झालेलो आहे. आता माझं अंतःकरण चांगलं झालंय. जरी मी लहान होतो तरी ज्ञानम गुह्यतमम यत्त, आणि त्यांनी मला गुह्य अशा प्रकारचं भगवंताचं ज्ञान दिलं. अन्ववोचत गमिष्यतः कृपया दीनवत्सला, अन्ववोचत गमिष्यन्तः कृपया दीनवत्सला. अन्ववोचत, मला ज्ञानाचा उपदेश केला आणि जाता जाता त्यांनी मला मोठ्या अत्यंत करुणात्मक दृष्टिकोनातून, अंतःकरणामध्ये करुणा त्यांच्यात निर्माण झाली, दया निर्माण झाली. या दया भावनेने त्यांनी मला उपदेश केला आणि त्यामुळं माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण तर झालेलंच होतं, त्यातून दृढ भाव निर्माण झाला आणि ते निघून गेले. इकडे ते निघून गेल्यानंतर एकदा घटना अशी घडली की माझी आई ही संध्याकाळच्या वेळेला धार काढण्याच्या निमित्ताने गोठ्यामध्ये गेली आणि गोठ्यात गेल्याबरोबर तिथे एक सर्पदंश तिला झाला. त्या सर्पदंशामुळेच ती या ठिकाणी मृत्यू पावली. आई गेल्यानंतर दुःख तर मला झालंच. शेवटी आई गेली, ती एकटीच होती, मी एकटा होतो तिला. आता मला कोण रक्षण करणार? पण मनात विचार आला की बस बरं झालं, आपल्या मागचा पाश गेला. आई असती तर पुन्हा आईने माझी काळजी केली असती. आता मला काळजी करायला कुणी नाही, माझी चिंता करण्यासाठी कुणी नाही. मी आता मुक्त झालो, मी आता तिथून मोकळा झालो आणि मी तिथून निघालो. माझं काही नव्हतंच त्या ठिकाणी. तिथून मी निघालो आणि फिरत 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 मग व्यासांनी प्रश्न विचारला, अहो नारदा, मग पुढे काय झालं ते आम्हाला सांगा ना, पुढे काय घडलं ते मला सांगा वर्तमान. मग नारद सांगू लागले, भिक्षुभिर्विप्रवसिते विज्ञान मम वर्तमानो वयस्याद्ये एतदशकार शम्म. ही पुढे घटना अशी घडली की मी तिथून जे निघालो ते अनेक डोंगर, पर्वत, खेट खरवट वाटिश्च वना नृपवनानिच, वेगवेगळ्या दऱ्या, डोंगर, त्याचप्रमाणे पर्वत, गुहा, झाडं, नद्या
हे ओलांडत ओलांडत अरण्य हे सगळं पार करत करत निघालो. चालत होतो, फक्त कुठं जायचं माहित नव्हतं, का चाललोत माहित नव्हतं, दिशा निश्चित नव्हती, पण निघालो. जनपदाम अनेक गावं लागायची, ती गावं ओलांडायची. मग पुरग्राम ब्रजाकरान, काही ठिकाणी गावं लागायची, काही ठिकाणी खेडी लागायची, काही ठिकाणी गौळवाडे लागायचे, काही ठिकाणी वस्त्या लागायच्या, काही ठिकाणी डोंगरच लागायचे, काही ठिकाणी निर्मनुष्य जागा होती, अरण्य होतं. भीती वाटायला लागली. रात्रीच्या वेळेला एखाद्या अरण्यात मुक्काम पडला तर वाघाची, त्याचप्रमाणे अस्वलांची भीती वाटू लागली. त्याचप्रमाणे मोठमोठ्या लांडग्यांचे आवाज येऊ लागले. आणि मग जिथे पाणी दिसेल तिथं पाणी प्यावं. अहो, काय होतं खायला प्यायला? काहीच नाही. चालत राहिलो, पायाचे तुकडेपर्यंत पडेपर्यंत चालत राहिलो. जलाशया शिवजलान, काही ठिकाणी खळखळ खळखळ पाण्याचा झरा दिसायचा, तिथलं पाणी प्यायचं, त्यामध्ये स्नान करायचं, शांत वाटायचं. आणि पुन्हा पुन्हा भगवंताचं चिंतन करत 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 निघालो. नलवेणू शरस्तंभ, काही ठिकाणी बेळूची झाडं लागायची, काही ठिकाणी बेळूचं अरण्य लागायचं, कीचक गौभरम्य, काही ठिकाणी गर्द झाडी लागायची. आणि रात्रीचा अंधार जसा पडावा तशा प्रकारच्या वनामध्ये सूर्य किरण देखील शिरत नव्हतं, इतकं घनदाट वन लागायचं. आणि भीती वाटायची. उलूक मोठमोठे दिवाभीत, त्यांची भीती वाटायची. मी लहानच होतो, त्यामुळं कोल्हे आहेत, कुत्रे आहेत, दिवाभीत आहेत, लांडगे आहेत, वाघ आहेत, त्यांचे आवाज यायचे, त्यांचे चित्कार ऐकू यायचे आणि भीती वाटायची. पण मन घट्ट केलेलं होतं की काही नाही, आता आपण देवाचा शोध घ्यायचा, देव कुठे याचा शोध घ्यायचा म्हणून निघालो. व्यालो लोक शिवाजीरम्य. कधी कधी पाय थकून जायचे. फिरत 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 अरण्य वन फिरता फिरता पाय दुखायचे. पाणी पिल्यानंतर तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. मग कुठं फळच खायचे, कुठं पानच खायचे. आणि थोडं भूक लागली, तहान लागली म्हणजे थोडं थांबायचं. एखाद्या वृक्षाच्या खाली विश्रांती घ्यायची. स्नात्वा पित्वा, काही ठिकाणी स्नान करायचं, काही ठिकाणी पाणी प्यायचं. पुन्हा भगवंताची प्रार्थना करत थांबायचं. आणि निर्मनुष्य एक अरण्य लागलं. पिप्पलोपस्थ आश्रिता, निर्मनुष्य अरण्य लागलं. तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली मी थांबलो. पिप्पलोपस्थ आश्रिता, आत्मनात्मात्म. आणि चिंतन करू लागलो मनामध्ये विचार करू लागलो, का हो मला देव का दिसत नाही? मी देवाचं चिंतन करतो, एवढं देवाचं नामस्मरण चाललंय, ध्यायत शरणाम भोजम. नाही, आता काही नाही, आता या झाडाखाली बसायचं, पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं. म्हणून मी ठरवलं, त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलो, निर्जित चेतसा, शांत डोळे झाकले आणि ध्यान लावलं. कारण मला ध्यान कसं लावावं हे शिकवलं होतं ब्राह्मणांनी. त्याप्रमाणे मी ध्यान लावायला सुरुवात केली. डोळे झाकले, प्राणायाम केला, त्याप्रमाणे योग समाधी लावण्याच्या दृष्टिकोनातून ध्यान सुरुवातीला लावलं. आणि औत्कंठ्याशु कलाक्षस्य ध्यान लावलं. भगवंताचं रूप डोळ्यासमोर आणलं, मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भगवंताच्या प्रेमाने अंतःकरण भरून गेलं, हृदय भरून गेलं, मन भरून गेलं. डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. औत्कंठ्याशु कलाक्षस्य, उत्कंठा मनामध्ये निर्माण झाली. देवा, आता मला तुम्हाला दर्शन दे. देवा, आता मला साक्षात्कार दे. आणि अंगावरती रोमांच उभे राहिले. अंतःकरण आनंदाने भरून आलं. हा आनंद कोणता होता हो? हा आनंद काही पैसे मिळाल्याचा आनंद नव्हता. हा आनंद पंचपक्वान्नाचं भोजन मिळाल्याचा आनंद नव्हता. हा आनंद वस्त्रप्रावरण अलंकाराचा नव्हता. हा आनंद होता आत्मानंद. आपल्या आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. आनंद हो माये गोपाळू हो, सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंद हो. हा परमानंद दाटलेला होता. आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्यामुळं जिथे निरतिशय आनंद होतो, विषयानंद नाही. विषयानंद वेगळा, तो क्षणिक असतो. त्याचप्रमाणे ज्ञानानंद हाही क्षणिक असतो. पण जो परमानंद आहे तो शेवटचा आहे.
हा परमानंद प्राप्त होऊ लागला आणि या परमानंदाने मन भरून गेलं. अंतःकरणामधून जे प्रेम आहे ते डोळ्यामधून येऊ लागलं. अंतःकरणातलं प्रेम डोळ्यातून यायला पाहिजे. त्याला आपण अश्रुधारा म्हणतो, त्याला आपण प्रेमाश्रू म्हणतो, त्याला आपण आनंदाश्रू म्हणतो. तेव्हा जसं एखादी घागर भरली म्हणजे ती ओसंडून वाहते. ओसंडून कधी वाहते? जेव्हा ती घागर भरलेली असते, भांडं भरलेलं असतं, तेव्हा पुन्हा पाणी टाकलं तर ओसंडून वाहतं, जागाच नसते. तसं हृदयामध्ये आनंद ठेवायला जागाच राहिली नाही. हृदय इतकं आनंदाने भरून गेलं, व्याप्त झालं की आनंदासाठी जागाच राहिली नाही. आनंदा दाटणी आनंदाची, आनंदाला आनंदाचीच दाटणी झाली आणि मग तो आनंद मग डोळ्यामधून वाहू लागला. अंतःकरणातला आनंद नयनातून या अश्रुधाराच्या रूपाने प्रगट होऊ लागला. रोमांचित तनू झाली आणि प्रेमातिभर निर्भिन्न पुलकांगोती निर्वृतः. हे सगळे भक्ताचे लक्षण आहेत, भक्तीचे लक्षण आहेत. भक्ती म्हणजे काय असते हे प्रत्यक्ष नारदांच्या अनुभूतीतून आपल्याला कळतं. शब्दाने सांगता येत नाही भक्तीचं स्वरूप काय आहे ते. भक्ती म्हणजे काय ती आपल्याला सांगता येत नाही, पण ती आपल्या शरीरावर दिसली पाहिजे. जेव्हा भक्तियुक्त अंतःकरण होतं तेव्हा ते द्रवित होतं, तो द्रवरूपता प्राप्त होते, तिथे द्रवीभाव निर्माण होतो आणि अंतःकरण आनंदाने दाटलं म्हणजे ते डोळ्यातून वाहू लागतं. अश्रुधारा नयनी, डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागतात. त्याचप्रमाणे अष्टसात्विक भाव जागृत होतात, कंठ सद्गतीत होतो, वाणी काही बोलू शकत नाही, शब्द निघत नाहीत आणि रोमांच उभे राहतात. त्याचप्रमाणे भगवंताच्या या नामस्मरणामध्ये तल्लीन होता होता हे सगळे भाव जागृत झाले. हे भाव सोपी गोष्ट नाहीये. हे भाव म्हणजे काय? या भावातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला भक्तीचा साक्षात्कार होतो. प्रेमातिभर निर्भिन्न पुलकांगोती निवृत्तः आनंद संपलवे लीनो नाना पशुभयम मुने. आणि आनंद संपलवे, आनंदाच्या तळ्यामध्ये, आनंदाच्या यामध्ये तो न्हाऊ लागला, डुंबू लागला आणि या आनंदामध्ये तल्लीन होत असताना जणू काही आनंदाचा पूरच आला. त्यांनी म्हटलंय की प्रेमणोती भरेण निर्भिन्न पुलकान्यंगानिनस्य आनंदानाम संप्लवे महापुरे. संप्लव म्हणजे महापूर. आनंदाचा महापूर आला आणि उभयमात्मा अनंपरंच, आणि आत्मा आणि शरीर हे आनंदामध्ये न्हावून निघालं. आनंद संप्लवे लीनो नापश्य मुभयम मुने. आणि नापश्य मुभयम मुने, आता त्याला द्वैत संपलं. या ठिकाणी उभय मात्मानं परंच, या ठिकाणी आत्मा आणि पर या दोन गोष्टी आता वेगळ्या राहिल्याच नाही. द्वैत संपलं आणि जिथे द्वैत संपलं तिथे अद्वैत निर्माण होतं. जिथे अद्वैत निर्माण होतं तिथे भगवान प्रगटतो आणि भगवंताच्या सगुण ध्यानामध्ये मन एकाग्र केलं. मनसा कांतमभीष्टम, आणि मनामध्ये भगवंताची मूर्ती आणली. हृदय मन प्राण ध्येय स्थिरीकृत्य ध्यान लावलं. हृदयामध्ये आपले हृदय मनाः प्रणिधाय, आपल्या मनामध्ये भगवंताचं ध्यान करून मन स्थिर केलं. ती मूर्ती स्थिर केली आणि भगवंताला प्रार्थना केली, देवा गिराम गोचरः. भगवान, आपण शब्दाने व्यक्त करण्यासारखे नाहीये, शब्दाच्या पलीकडचे. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. माऊलींनी म्हटलंय परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या वाणी आहेत, वाणीचे प्रकार आहेत. तर जिथे वैखरी म्हणजे जी बोलतो आपण ती वाणी, आता जे शब्दाने बोलतोय ती वैखरी. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. मध्यमात ही कंठामधली ती मध्यमा, हृदयामधली पश्यंती, आणि सगळ्यात अंतःकरणाच्याही सुखोल असलेली नाभीच्या तिथे असलेली ती परा. ही परावाणी, जी परावाणी सुद्धा जी भगवंताचं वर्णन करू शकत नाही. आपण म्हणतो ना यत वाचो निवर्तन्ते, अहो जिथे वाणी जाऊ शकत नाही, जिथे
आपण आपले इंद्रिय पोचू शकत नाही, ते भगवंताचं स्थान आहे. याचं वाचो निवर्तन्ते. आणि अप्राप्य मनसासह मन देखील जाऊ शकत नाही असा भगवान आहे. म्हणून नारद म्हणू लागले, गिराम गोचर संवेद. हे भगवंता, आपण संवेदन पातळीवरचे आहात, फक्त संवेद्य आहात. जसं माऊलींनी म्हटलंय, ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हा जो आत्मरूप आहे, जो भगवान आहे, तो शब्दाने सांगता येण्यासारखा नाहीये. मग तो कसा आहे? स्वसंवेद्य. तुम्हाला स्वतःलाच कळतो, बाकीच्याला सांगता येणार नाही, त्याला समजूनही सांगता येणार नाही, कारण शब्द वाच्य नाहीये. तो शब्दाने सांगण्यासारखा नाही, इंद्रियाच्या पलीकडचा आहे. तो अगोचर, इंद्रियाला प्राप्त न होणार आहे, म्हणून अगोचर आहे. गोचर म्हणजे इंद्रियांना कळणारा, आणि अगोचर म्हणजे इंद्रियाच्या पलीकडचा. तेव्हा असा हा अतिइंद्रिय आहे, इंद्रियाच्या पलीकडचा आहे. इंद्रिय ज्ञानाच्या पलीकडे त्याचं ज्ञान आहे, म्हणून तो फक्त संवेद्य आहे. म्हणून भगवंता, आपण संवेद्य आहात. आपण मला दर्शन द्या. हंतेती. भगवंता, मी तुम्हाला शरण आलो, मला दर्शन द्या, असं म्हणून एवं यतम, याप्रमाणे भगवंताला प्रार्थना केली. हात जोडले, गंभीर लक्षणा वाचा, आणि मोठ्या प्रेमाच्या अंतःकरणाने भगवंताला प्रार्थना केली. देवा, माझ्या अंतःकरणामध्ये आपण प्रगट व्हा, मला प्रत्यक्ष दर्शन द्या, आणि माझे सगळ्या जन्मातले जे काही पाप आहेत ते नष्ट करा. असं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंतानी आकाशवाणी झालेली आहे. आकाशवाणी का बरं झाली? तर आकाशवाणी याच्यासाठी की अजून त्याचे काही थोडेफार किलवी शिल्लक होते, थोडेफार कच्चेपणा शिल्लक होता. जसा नामदेवांच्या मध्ये काही कच्चेपणा होता, म्हणून त्यांना गुरुकडे पाठवण्यात आलं. कच्चं मडकं होतं म्हणून गुरुकडे पाठवलं. बाकीचे सगळे पक्के होते. तसा थोडा कच्चेपणा शिल्लक होता, म्हणून आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीने सांगितलं, अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. अरे नारदा, मी मोठमोठ्या योग्यांना देखील कळत नाही, मोठमोठ्या योग्यांना देखील माझं स्वरूप कळत नाही, आणि मोठमोठे योगी सुद्धा माझं रूप जाणू शकत नाही. म्हणून अविपक्व कषायाणाम, तू तर थोडा कच्चा आहे अजून, तुला मी आत्ता दर्शन देऊ शकत नाही, कारण तू अजून पक्का झाला नाहीस. जेव्हा तू पक्का होशील, जेव्हा तुझ्यातला कच्चेपणा निघून जाईल, अपक्वता निघून जाईल, परिपक्व होशील, तुझं ज्ञान, तुझं ध्यान, तुझं नामस्मरण जेव्हा परिपक्व होईल, तेव्हा मी तुला दर्शन देईल. मी आता तुला नाही दर्शन देऊ शकत, कारण तू अपक्व आहेस. तुला अजून बऱ्याच काही गोष्टी करायच्यात. आणि म्हणून हे नारदा, मी मत्कामाह पुमान, तुला माझ्याबद्दलची इच्छा आहे, तू माझं ध्यान करतोयस, पण आत्ता तुला मी दर्शन देऊ शकत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण ते म्हणतात, द्रष्टुम नारहति यतः न विपक्वा दग्धाः कषाया मलाः. अजून तुझ्या अंतःकरणाचे कषाय. कषाय म्हणजे काय? कषाय या शब्दाचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये ज्या अनेक वृत्ती आहेत, त्या वृत्तीमध्ये काही गाळ साठलेला असतो. अहो, चहाचा गाळ नसतो का? चहा केला आपण, त्याचा गाळ गाळणीमध्ये राहतो. तसा आपले जे अनेक कर्म आहेत, त्या कर्माचा जो गाळ शिल्लक राहतो, तो गाळ म्हणजे कषाय. हा कषाय जेव्हा तो गाळ जोपर्यंत आपल्यामध्ये आहे, तो गाळावा लागतो. मग तो गाळ कशाने गाळायचा? चहाचा गाळ गाळणीने गाळता येतो, पण मनाचा गाळ कशाने गाळणार? ते म्हणतात, हळूहळू हा गाळ आपोआपच निवळून जाईल, आपोआपच नष्ट होईल. कषाया मला हा. कषाय म्हणजे मळ. जो मळ कशाचा आहे? कामादयो एशांते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या वेगवेगळ्या ज्या वृत्ती आहेत, ज्या वेगवेगळ्या आपल्या अंतःकरणातल्या प्रवृत्ती आहेत, ज्या आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंतःकरण प्रवृत्ती शिल्लक आहेत, या सगळ्यांचा जो गाळ होतो,
त्या गाळाने आपलं अंतःकरण हे कषाययुक्त मलयुक्त होतं. जे पंचक्लेश आहेत, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे पंचक्लेश आहेत. या पंचक्लेशातून जेव्हा मुक्त होतो आपण, जेव्हा आपल्या अंतःकरणात राग म्हणजे अनुराग सुद्धा, प्रेम सुद्धा संसाराबद्दलचं राहिलं नाही पाहिजे. अविद्या, पहिली गोष्ट अविद्या आहे. अविद्या म्हणजे आपल्यामध्ये असलेला मायेचा भाग. ईश्वराची ती माया आणि जीवाची ती अविद्या. अविद्या म्हणजे आपल्या मनात असलेलं भय, आपल्या मनात असलेला संशय, आपल्या मनात असलेली शंका, हे सगळं अविद्येचं रूप आहे. म्हणून अविद्या आपल्या अंतःकरणात असते, संशय आपल्या मनात असतो. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये जे विक्षेप निर्माण होतात ते आपल्या मनात आहेत. अस्मिता म्हणजे अहंकार, हा पहिला आहे. अस्मिता, मीपणा, हा मीपणा हा देखील गाळच आहे. त्यानंतर राग आहे. राग म्हणजे अनुराग असो किंवा राग असो. द्वेष आहे आणि अभिनिवेश आहे. अभिनिवेश म्हणजे अमुक एक मी करणार, हा अभिनिवेश. आपल्या अंतःकरणामध्ये हे जे 5 पंचक्लेश आहेत, त्या क्लेशाचा सुद्धा गाळ असतो. आणि म्हणून ते म्हणतात कामादयो येषां तेषां कुयोगिनाम. आणि म्हणून जोपर्यंत हे कषाय नष्ट होत नाही, गाळाचा चहा आपण पित नाही, गाळून पितो, तसा भगवान सुद्धा तुमचं अंतःकरण गाळाचं असेल तर ते म्हणतात थांब थोडं, ते त्याला निवडू दे. बरं, समजा गाळणी नसेल तर आपण काय करतो, थोडं स्थिर होऊ देतो. थोडं चहा स्थिर झाला म्हणजे गाळ खाली बसतो आणि मग वरचा चहा आपल्याला पिता येतो. तसं अंतःकरण सुद्धा स्थिरच व्हायला पाहिजे, मन सुद्धा स्थिरच व्हायला पाहिजे. आणि स्थिरत्व हाच त्याला उपाय आहे. जोपर्यंत मन स्थिर नाही तोपर्यंत तो गाळ आपल्या अंतःकरणामध्ये फिरत राहतो. म्हणून कुयोगी नाम, त्याला कुयोगी म्हणतात. असा जो कुयोगी आहे त्याला मी दिसू शकत नाही. म्हणून अविपक्व कषायाणाम. आणि अविपक्व म्हणजे कच्चेपणा. जोपर्यंत कैरी कच्ची आहे तोपर्यंत ती आंबट लागते, पण नंतर मग ती पाडाला येते. आपण तो पाड बघतो, मग तो पिकायला ठेवतो, गवतामध्ये ठेवतो, मग ते आंबा पिवळा धमक होतो, त्याचा वास सुटायला लागतो, सुगंध यायला लागतो. पीततेची नम्र, नम्रतेची मधुर. मुकुंदराज स्वामींनी म्हटलंय, पीततेची नम्र, नम्रतेची मधुर. जेव्हा आंबा पिवळा होतो तेव्हा तो मऊ होतो. कैरी कच्ची असते, ती मऊ नसते, ती कडक असते. अहो ही कडक आहे अजून, मग होईल ना मऊ. कधी होईल? वेळ जाऊ द्या, काळ जाऊ द्या, एवढंच त्याला उत्तर आहे. थांबा थोडं, 1 जन्म जाऊ द्या, 2 जन्म जाऊ द्या, 10 जन्म जाऊ द्या, कधी होईल? होईल. हळूहळू होत राहील. याप्रमाणे कच्चेपणा आपल्यामध्ये जो असतो तो हळूहळू नष्ट होतो. मग पिवळेपणा आला की मऊपणा येतो, मग सुगंध यायला लागतो. आंबा त्याचा सुगंध यायला लागतो. म्हणून मुकुंदराज स्वामी म्हणतात की जे पीत आहे तेच नम्र आहे. नम्र म्हणजे मऊ आहे. आणि जे नम्र आहे तेच मधुर आहे. नम्रता ही माधुर्याकडे जाते, ताठरपणा हा क्रोधाकडे जातो. त्यामुळे नम्र जो असतो तो मधुर असतो. जिथे नम्रता आहे तिथे माधुरी आहे आणि त्यातूनच मग रसवत्ता निर्माण होते. म्हणून जोपर्यंत तू कच्चा आहेस तोपर्यंत तुझ्यामध्ये माधुर्य निर्माण होणार नाही. जोपर्यंत तू कच्चा आहेस तोपर्यंत तुला माझा साक्षात्कार होऊ शकणार नाही. सकृत दर्शितम रूपम. आता मी तुला फक्त आकाशवाणी, अशरीरिणी, आकाशामधून फक्त शब्द आले, तुला मी आता नाही रूप दाखवू शकत. मत्कामशन काही साधू सर्वाचान भुजती पृच्छयान. आणि म्हणून हे तू आता हा जन्म जाऊ दे तुझा, अदीर्घया, तुझा हा जन्म जाऊ दे. हा जन्म गेल्यानंतर
पुढे तुला दुसरा जन्म प्राप्त होईल आणि त्याही जन्मामध्ये तुला माझ्याबद्दलची बुद्धी कायम राहील. असं माझा विसर तुला पडणार नाही. मतिर्मयी निबद्धेयम, तुझ्या अंतःकरणात माझ्याबद्दलचा श्रद्धाभाव जो निर्माण झालाय तो कमी होणार नाही. हळूहळू हळू मत्काम क्षणकै साधू, हळूहळू शनै शनै, शनै शनै म्हणजे हळूहळू सावकाश तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दलचा जो भाव निर्माण झालाय तो पक्का होईल. सत्सेवया दीर्घायात, सत्सेवया, तू संतांची सेवा करत राहा. संतांची सेवा करत राहिली म्हणजे तुझ्यामध्ये माझ्याबद्दलची बुद्धी दृढ होईल. दृढामती ही, या सगळ्या गोष्टी एक 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 पायऱ्या आहेत, पायऱ्या. आधी संतांचा सहवास, मग त्यांच्याकडून ज्ञान, मग आपल्याला हळूहळू पुन्हा सत्सेवा करून करून आपल्या बुद्धीची स्थिरता वाढवणे आणि हित्वा वद्यमिमं लोकम गंतामज्जनतामसी, आणि नंतर हा जन्म तुझा असा गेल्यानंतर तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. आणि पुढे ज्या वेळेला ब्रह्मदेव पुन्हा सृष्टी निर्माण करतील, प्रजा सर्ग निरोधेपी स्मृतिश्च मदनुग्रहात, ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतील तेव्हा तुझा जन्म होईल. तू म्हणशील दुसरा जन्म झाल्यावर मला मागच्या जन्माची विस्मृती होईल. ते म्हणे नाही, मदनुग्रहात, माझ्या अनुग्रहाने, माझ्या कृपेने तुला मागच्या जन्माची विस्मृती होणार नाही. योगशास्त्रात सुद्धा सांगितलंय की मागच्या जन्माची विस्मृती त्यांना होत नसते. जे भगवंताचे निष्ठावान भक्त आहेत त्यांना भगवंताच्या कृपेने मागचा जन्म आठवतो. म्हणून स्मृतिश्च मदनुग्रहात, माझ्या अनुग्रहाने तुला स्मृती प्राप्त होईल आणि माझी कायम स्मृती तुला राहील. माझी भक्ती वाया जाणार नाही. आपल्याला काय वाटतं, आपण केलेली भक्ती या जन्म झाला की वाया जाईल. ते म्हणतात नाही, ती शिल्लक राहते. कशी राहते हो शिल्लक? हातचा कसा घेतो आपण? हातचा असतो की नाही? हातचा घेतो आपण. दशक असला की हातचा घेतो, शतक असला की हातचा घेतो. का बरं? हातचा कुठून आला? तो त्याच्यातलाच आहे. तसा आमच्या या जन्मात आपण जे पुण्य केलंय तो हातचा शिल्लक राहतो पुढच्या जन्मासाठी. म्हणून आपण या जन्मात केलेलं वाया जात नसतं. काहीच वाया जात नाही. पापही वाया जात नाही, पुण्यही वाया जात नाही. ते कायम राहतं. वाया कसं देईल? कुठं देईल वाया? ते म्हणतात अहो नाही तर अकृतभ्यागम आणि कृतप्रणाश हे त्यातून दोष निर्माण होतात. जर आपण पूर्वजन्म मानला नाही आणि पुनर्जन्म मानला नाही तर अकृतभ्यागम, आपण केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त कोण भोगणार सांगा? समजा एखाद्याने वाईट कर्म केलं आणि त्याला नंतर मृत्यू आला. तुम्ही म्हणाला रे याने वाईट कर्म केलं, याला काही शिक्षा मिळाली नाही. देव म्हणतो याला शिक्षा पुढच्या जन्मात आहे. या जन्मात त्याला शिक्षा नाही, पुढच्या जन्मात. का? केलेलं वाया जात नाही. तुम्ही जर पेरलं तर ते उगवणारच ना. तुम्ही पेरल्यानंतर उगवणारच. तसं तुम्ही कर्म केलं तर ते उगवणारच. याप्रमाणे ते म्हणतात भगवंताच्या कृपाप्रसादाने ही स्मृती मला कायम राहिली. प्रजा सर्ग निरोधेपी स्मृतिश्च मधुनुग्रहात एतावदुक्त्वा पररामम तन्महत. आणि याप्रमाणे आकाशवाणीने सांगितलं त्याप्रमाणे आकाशवाणी थांबली. मला हे आवाज ऐकू आला आणि मी आश्चर्यचकित झालो. आणि मग भगवंताच्या नावामध्ये इतका तल्लीन मी होत गेलो. नामान्यनंतर सहतत्रपा पठन. आणि आतापर्यंतचे सगळे जे मला क्लेश झाले होते, पाय दुखत होते, अंग दुखत होतं, ठणकत होतं, भूक लागली होती, हे सगळे क्षणात नाहीसे झाले. तेवढा शब्द ऐकला, आकाशवाणी ऐकली आणि नामान्यनंतर हतत्रपा पठन, हतत्रपा पठन, सगळ्या प्रकारचे आपल्या दोष नाहीसे झाले. आणि मी आता कोणाबद्दल चिंता करेना. हतत्रप, त्रप म्हणजे लाज. निर्लज्ज होऊन मी भगवंताचं चिंतन करू लागलो. आता निर्लज्ज होऊन म्हणजे काय? लोकाची काळजी करू नका, लोक काय म्हणतील विचार करू नका. नृत्यती लोक बाह्या असं वर्णन केलेलं आहे की लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लौकिकाची लाज सोडा आणि
लौकिकाची लाज सोडून, समाजाची लाज सोडून आपण जेव्हा भगवंतामध्ये तल्लीन होतो तेव्हा ही आत्मनिमग्नता प्राप्त होते. आणि भगवंताच्या नामस्मरणात इतका तल्लीन झालो की मला जगाची काळजी वाटेना, लोक काय म्हणतील मी विचार करेना. आणि भगवंताचं स्मरण करत 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 गाम पर्यटन तुष्ट मनागत स्पृहा. आणि गाम पर्यटन, गाम म्हणजे पृथ्वी, सगळीकडे मी नुसता फिरू लागलो. सगळीकडे सगळ्या पृथ्वीवर डोंगर आहेत, वन आहेत, उपवन आहेत, फिरत फिरत पण आता मनाला आनंद होता. जेव्हा मी फिरत होतो, आधी जेव्हा फिरत होतो तेव्हा सचिंत अवस्थेत फिरत होतो. आता चिंता नव्हती, तुष्ट मना, मन आनंदी होतं की नाही, देव आपल्याला दर्शन देणारच आहे, देव आपल्याला मुक्त करणारच आहेत. आणि म्हणून तुष्ट मनागत स्पृशन. आणि अत्यंत आनंदाने मी नाचत विहरत या ठिकाणी आपल्या वारीमध्ये आपण म्हणतो ना, त्याला नाचत पंढरीला जाऊ. तेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेऊ आणि नाचत पंढरीला जाऊ. हे नाचत जाणं म्हणजे काय? नाचत जाणं कशासाठी? तर नाचणं याच्यासाठी की नाचण्यामध्ये जो आनंद आहे भगवंताच्या तल्लीनतेचा आहे. आणि त्यामुळं या नाचणे गाणे ही जे वारकरी सांप्रदायिक स्वरूप आहे ते सगळं आपल्याला या 4 श्लोकामध्ये पाहायला मिळतं. म्हणून एवं कृष्णमतेर ब्रह्मन न सक्तस्या मलात्मनः. आणि याप्रमाणे आकाशामध्ये फिरत फिरत असता, ह्या पृथ्वीवर फिरत असताना कालेना स्वा वसरे कालो, एक काळ आला, क्षण आला, आकाशामध्ये एकदम वीज चमकली. तडीत सौदामिनी यथा. आकाशामध्ये कडकड 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 वीज चमकली आणि त्याच वीज चमकण्याच्या क्षणात या ठिकाणी मला भगवंताचं स्मरण त्यावेळेला झालं आणि मी हा देह सोडला. याप्रमाणे काल प्रादुर्भूत काले तडीत सौदामिनी यथा प्रयुज्यमाने नमिताम शुद्धाम भागवतीम तनू. आणि ही तनू मी सोडली. आकाश भरून आलं, आकाशात कडकडाट झाला आणि त्या विजेच्या लोळाबरोबरच माझं हे शरीर मी समाप्त केलं. आणि शुद्धाम भागवतीम तनू, नंतर मी शुद्ध भागवती तनू प्राप्त केली. भगवंताचं भक्तिमय शरीर मी प्राप्त केलं. आणि आरब्ध कर्म निर्वाणो nepतत पांचभौतिका. त्याप्रमाणे हा पांचभौतिक देह सोडला. जे दिव्य लोक असतात ते अशा पद्धतीने त्यांना हा पांचभौतिक देह ते सहज सोडतात. ज्याप्रमाणे मुक्ताबाई ह्या जेव्हा या ऐदिलाबाद, आज त्याला आपण मुक्ताई नगर म्हणतो, त्या ठिकाणी जेव्हा त्या गेल्या, आकाशामधून वीज कडाडली आणि त्या विजेबरोबरच त्या विजेमध्ये एकरूप झाले. जे दिव्य स्वरूपाचे लोक असतात, संत असतात, महात्मे असतात, ते अशा पद्धतीने दिव्य गतीला प्राप्त होतात. आणि नंतर कल्पांत झाला म्हणजे कल्प संपला, एक कल्प संपला. आणि दुसऱ्या कल्पामध्ये जेव्हा ब्रह्मदेवानी पुन्हा सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा मी ब्रह्मदेवापासून निर्माण झालो. पण जेव्हा कल्पांत झाला तेव्हा कितीतरी काळ मी भगवंतामध्येच एकरूप होतो. शिश ईशोर अनुप्राणम विवेशयंतर हम विभो. जेव्हा कल्पांत झाला तेव्हा कल्पांत इदमादाय, तेव्हा या युगांताच्या वेळेला, कल्पांताच्या वेळेला मी हजारो वर्ष भगवंतामध्ये एकरूप होतो. आणि ते म्हणतात ब्रह्मण म्हणजे पहिला जो ब्राह्मकल्प आहे तो संपला आणि नंतर पुन्हा दुसरा कल्प सुरू झाला. तेव्हा सहस्र युगापर्यंत, 1000 युगापर्यंत मी त्या ठिकाणी भगवंताच्या शरीरामध्येच होतो. आणि दुसऱ्या वेळेला ब्राह्मकल्प संपल्यानंतर पाद्मकल्प जेव्हा सुरू झाला त्यावेळेला मरीची मिश्रा ऋषया, जेव्हा ब्रह्मदेव भगवंताच्या नाभिकमलापासून निर्माण झाले आणि त्यांच्यापासून जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा 10 ऋषी जन्माला आले. ते मरीची, त्याचप्रमाणे वसिष्ठ वगैरे जे ऋषी जन्माला आले त्याबरोबर मीही जन्माला आलो. आणि मग मरीची मिश्रा ऋषया प्राणेभ्यवंच जन्मेरे. आणि मी याप्रमाणे त्यांच्या भगवंताच्या प्राणापासून, त्याचप्रमाणे त्यांच्या मांडीपासून मी जन्माला आलो.
प्राणीभ्य इंद्रियभ्य अहम मरीच मिश्रास्तन मुख्य ऋषयाच्या ज्ञरे. भगवंताच्या पासून माझा जन्म झाला, म्हणजे ब्रह्मदेवापासून माझा जन्म झाला. आणि मग या वेळेला अंतर्बहिष्ठ लोकम श्रीन पर्यम्य स्कंदित व्रतः. आणि तेव्हा मात्र भगवंतापासून जन्म झाल्यानंतर मला पूर्वीची माझी भक्ती कायमच होती. पूर्वीचं माझं भगवंताचं प्रेम अधिकच वाढत गेलं, भगवंताबद्दलची निष्ठा वाढत गेली आणि मी आत आणि बाहेर भगवंताच्या नामस्मरणातच तल्लीन राहिलो. मी जसा एखादा पाण्यामध्ये आपण गेलो म्हणजे वरती पाणी असतं, खाली पाणी असतं, बाजूलाही पाणी असतं, पाण्याशिवाय दुसरं काय असतं, त्याप्रमाणे मी भगवंताच्या नामामध्ये इतका तल्लीन होतो की त्याच्याशिवाय मला काही सुधरत नव्हतं. माझ्या सर्वत्र बाहेर आणि आत भगवंतच भरून होता. अखंडित ब्रह्मचर्य व्रत मी धारण केलेलं होतं. बहिष्ठपर्ये मी पर्यटामी क्वचिदपि विघाता प्रतिघाता हृदस्याः. कुठल्याही प्रकारचे जरी अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर मात करत मी भगवंताच्याच गायनामध्ये तल्लीन होतो. देवदत्त मिमाम वीणाम स्वर ब्रह्म विभूषिताम. आणि त्याच आनंदामध्ये मी तल्लीन होतो. कोणत्या? भगवंताच्या नामस्मरणात. देवदत्ता मिमाम वीणाम. माझ्या वीणेचं नाव काय? देवदत्त. देवदत्त हे नारदाच्या वीणेचं नाव आहे. ती वीणा मी हातामध्ये घेऊन स्वर ब्रह्म विभूषिताम. स्वर ब्रह्म, त्यामधून मी जे झंकार काढतो, त्यामधून ज्या मूर्छना मी काढतो, ते नाद ब्रह्ममूर्तले गंगापया सळले पतिव्रते आले वृद्धाप्यका. हे नाद ब्रह्म त्यातून प्रगट होतं. माझ्या एकेका मूर्छनेतून प्रत्यक्ष भगवंताचा स्वर प्रगट होतो. आणि म्हणून स्वर ब्रह्म विभूषिताम असं म्हटलंय. स्वरा निषादर्भ गांधार षड्ज मध्यम दैवत पंचमा इति सप्तते एव ब्रह्म. या ठिकाणी टीकाकारांनी म्हटलंय की ज्या नारदानी या आपल्या बोटांच्या साह्याने जी मूर्छना काढावी, त्यामधून निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, दैवत, पंचम हे स्वर त्यातून निर्माण व्हावेत. आणि यालाच ब्रह्म म्हटलंय. ब्रह्माभिव्यंजकत्वात तेन विभूषिताम. यातून मूर्छयित्वा, मूर्छनाला पवती कृत्वा. आणि म्हणून या मूर्छनेमधून मूर्छयित्वा, मूर्छनाला आलाप, मूर्छना म्हणजे आलाप, आलापतीम कृत्वा. त्यामधून मी जे आलाप काढतो, यामधून जे स्वर काढतो, मूर्छयित्वा हरिकथाम गायमानश्चराम्यहम. माझी वीणा सुद्धा गायन करते, माझी वीणा सुद्धा आलाप गाते, माझी वीणा सुद्धा स्वर ब्रह्माचाच प्रगट करते, दुसरा स्वर प्रगट करत नाही. माझ्या अंतःकरणात जो स्वर आहे तोच ब्रह्मस्वर या वीणेमधून प्रगट होतो. त्यामुळं त्या वीणेच्या स्वराने तल्लीन होत होत मी सगळ्या जगामध्ये फिरतो, मला कशाचीही काळजी नाही. आणि त्यामुळं हे व्यासा ब्रह्म शब्दाने भगवंताची व्यापकत्व या ठिकाणी सूचित केलेलं आहे. रूपम भगवतो यत्तन मनः कांत शुचापहम. आणि भगवंताच्या रूपाचं, भगवंताचं पवित्र अशा प्रकारचं जे चरित्र आहे, त्या चरित्राचं गायन मी करतो. आणि मला कशाचीही आता दुःख वाटत नाही, काळजी वाटत नाही. अपश्यन सहसोत तस्थै वैक्लव्यात दुर्मनाईव. कुठल्या प्रकारची विकलता, कुठल्या प्रकारचा मनामध्ये खेद माझ्या मनात वाटत नाही. कारण मी भगवंताच्या नावात इतका तल्लीन आहे की हृदय मना प्रणिधाय. मी भगवंताच्या नामामध्ये तल्लीन असल्यामुळं मला कशाचीच काळजी वाटत नाही, मी कशामध्येच मला दुःख वाटत नाही. आणि या भगवंताच्या नावामध्ये प्रगायत स्ववीर्याणी तीर्थपाद प्रियश्रवा. भगवंताचे कथा गाथा गाताना मला आनंद होतो. आणि म्हणून माझ्यात सामर्थ्य कोणतं प्राप्त झालंय ते म्हणतात आहूत इव मे शीघ्रम. भगवान माझ्या हृदयातच आहे, माझ्या अंतःकरणातच आहे, माझ्या जवळच आहे. ज्या क्षणी मी भगवंताला बोलावतो त्या क्षणी भगवान माझ्या समोर उभा असतो. आहूत इव मे शीघ्रम. आहूत म्हणजे बोलावणे, अनाहूत म्हणजे न बोलावता. आपण म्हणतो अनाहूत पाहुणा आला, न बोलावता आला.
आपण बसलो पूजेला म्हणजे आपण प्रत्येकाला आवाहन करतो. मग गणपतीला आवाहन करतो, इंद्राला आवाहन करतो, चंद्राला आवाहन करतो, बृहस्पतीला आवाहन करतो, आवाहयामी म्हणून आवाहन करतो आणि सुपारी मांडतो. आणि आपण अशी कल्पना करतो की इथं देव आला. पण आवाहन करण्यामध्ये आवाहन करणाऱ्याची शक्ती किती आहे? आवाहन करण्याची शक्ती नसेल, सामर्थ्य नसेल, मंत्र नसेल तेवढा, तर तो देव कशाला येऊन बसतो? काय नोकर आहे का तुमचा तिथे यायला? तुम्ही बोलावल्याबरोबर यायला? देव म्हणतो मी येत नाही. तू मला तुझ्या कामाच्या वेळेस बोलावशील, मी येत नाही. एरवी तू माझा विचारही करत नाहीस, एरवी कधी तू मला आठवही माझा करत नाहीस. दुःखात सौख्यात नाठवे हरी, आणि दुःखात रोज हरिपाठ. सौख्यामध्ये माणूस देवाला भजत नाही आणि दुःखात असला की देवाची आठवण होते. देव म्हणतो तुझ्या मनाप्रमाणे तुझ्याकडे यायला मी तुझा नोकर नाहीये. तू सतत माझं नामस्मरण कर, मी तुझ्या जवळ आहे. पण तू कधीतरी करशील तर मी विचार करेल कधी जायचं कधी नाही. म्हणून आहूत इव मे शीघ्रम. नारदाचा अधिकार असा होता की नारद म्हणाले मी बोलावल्याबरोबर देव माझ्याकडे येतो. आहूत इव मे शीघ्रम दर्शनम याति चेतसः, आणि मला दर्शन देतो. ज्या क्षणी मी भगवंताचं स्मरण करतो, भगवान माझ्या समोर उभाच असतो. एतध्यातुर चित्तानाम मात्रा स्पर्शच्छयान मुहुः. मात्रा विषयास्तेषां स्पर्शा भोगास्तेषां इच्छया आतुराणि चित्तानि येषां तेषां रिचर्यानुवर्णयन्ति असं ते म्हणतात. म्हणजे एताध्यातुर चित्तानाम आतुर चित्तानाम मात्रा स्पर्शेच्छयान मुहुः. आपण या ठिकाणी आतुर चित्त, आपल्या अंतःकरणामध्ये आतुरता किती आहे, आर्तता किती आहे. या ठिकाणी एकदा आपण द्रौपदीचं उदाहरण देतो की द्रौपदी इतकी आतुर, द्रौपदी आणि फक्त गजेंद्र हे आतुर होते. त्यामुळे भगवान गजेंद्रासाठी धावले, द्रौपदीसाठी धावले. द्रौपदीने एकदा प्रश्न विचारला म्हणे. द्रौपदी म्हणाली वनामध्ये असताना म्हणे कृष्णा का रे, मी तुला एवढा आवाज दिला, ज्या वेळेला माझं वस्त्र हा दुःशासन काढत होता त्यावेळेला मी तुला आवाज दिला, तू लवकर का नाही आला? तू तर ताबडतोब येत असतो म्हणे. त्या गजेंद्रासाठी ताबडतोब आला, माझ्यासाठी एवढा वेळ का लावला? कृष्ण हसले. कृष्ण म्हणले अगं द्रौपदी, तू काय म्हणालीस? मी तुला आवाज दिला. हो बरोबर आहे, आवाज दिला म्हणजे मला तो आवाजही ऐकू आला. मी त्यावेळेला तिथं आलोच होतो. मग लवकर नाही यायला काय झालं? मी आलोच होतो म्हणे, पण तुझा माझ्यावर विश्वास नव्हता. तू जे आपलं मिऱ्या गच्च धरून उभी होती, तुला असं वाटलं की आता मिऱ्या सुटतील आणि आपल्याला विवस्त्र व्हावं लागेल याची भीती तुला होती. आणि म्हणून जोपर्यंत तुझ्या हातात तुझं वस्त्र होतं, मी काय करू शकतो बरं? तुझं वस्त्र जेव्हा तुझ्या हातातून सुटलं तेव्हा मी आलो. पण जोपर्यंत तुझ्या मनात संशय होता तोपर्यंत मी आलो नाही. म्हणजे मी तिथंच होतो पण मी काहीच करू शकत नव्हतो. तेव्हा भगवंतावरती एवढा विश्वास पाहिजे की आपल्याला शेंडी तुटो नंतर पारंबी तुटो, भगवान आपलं रक्षण करील. पण जेव्हा आपल्याला वाटतं नाही नाही येतोय का नाही काय माहित, आला नाही तर काय करू, असं जेव्हा संशय असतो, संशयात्मा विनश्यती. म्हणून मग द्रौपदीला पटलं, हो बरोबर आहे म्हणे. म्हणून ते म्हणतात एताध्यातुर चित्तानाम. भगवान आतुर जो असतो, आर्त जो असतो, त्या आर्त आतुर असणाऱ्या माणसाकडेच, भक्ताकडेच देव ताबडतोब येतो. मात्रा स्पर्शेत छयान मुहुः. ते म्हणतात मात्रा विषया स्तेषाम स्पर्शा भोगास्तेषाम मिच्छया आतुराणि चित्तानि येषां तेषां हरिचर्यानुवर्णनम यते दे देव भव सिंधो प्लव होता. न केवलम श्रुती प्रामाण्येन किंचित. ते म्हणतात केवळ श्रुती प्रामाण्याने नाही, अन्वय व्यतिरेकाभ्याम दृष्टये व्यत्यर्थः. भगवान हा केवळ श्रुती प्रामाण्य म्हणून नाही तर
अन्वय व्यतिरेकाभ्याम दृष्ट एवेत्यर्थ. भगवान हा अन्वय आणि व्यतिरेकाने आपण जाणावा. मात्रा स्पर्शेच्छया मुहू. याप्रमाणे भवसिंधू प्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णनम. याप्रमाणे नारदाने आपलं पूर्वकथन सांगितलं आणि आपलं मी आता कशा भगवंतामध्ये तल्लीन आहे हे सांगितलं. आता यानंतर हे ऐकल्यानंतर व्यास महर्षी चकित झाले आणि मग सूत म्हणतात सौनकादिका हो, या हे सगळं ऐकलं आणि व्यास महर्षींनी त्यांना नमस्कार केला, नारदांना नमस्कार केला आणि नारद तिथून आमंत्र वीणाम रणयन आपली वीणा हातात घेतली आणि तिथून निघाले. तिथून यादृच्छिको मुनी, यादृच्छिक मनाला वाटेल तिकडे जात होते. यादृच्छिक कुठं जायचं म्हणून निश्चित नव्हतं, सर्वत्र फिरत होते आणि याप्रमाणे जगत कल्याणार्थ सर्वत्र फिरणारे देवर्षी नारद. अहो देवर्षी धन्योयम. सूत म्हणतात खरंच देवर्षी धन्य असो, त्यांची कीर्ती धन्य असो. हे देवा, ज्या भगवान नारदांनी गायन मांदेनी दम दंतम, जे नारद आपल्या हातामध्ये वीणा घेऊन गायन करत फिरतात, ते कशासाठी फिरतात? ते म्हणतात गायन माद्य निलम तंत्र्या रमयत्यातुरं जगत. रमयत्यातुरं जगत, आतुर दुःखी असणाऱ्या जगाचं कल्याण करण्यासाठी हे जगामध्ये फिरतायत. याप्रमाणे आणि आपलं तंत्र, या ठिकाणी तंत्र शब्द वापरलाय, तंत्र्या. कोणतं तंत्र? यांचं पांचरात्र तंत्र नावाचं एक तंत्र आहे नारदांचं. नारदांनी पांचरात्र तंत्र नावाचं तंत्र लिहिलंय, ज्यामध्ये भगवंताकडे कसं जावं, अभिगमन कसं करावं, इज्जा कशी असावी या संबंधीचं विवरण केलेलं आहे. तेव्हा भगवंताच्याकडे जात असताना 5 गोष्टी आपल्याला कशा पाहिजेत? अभिगमन, भगवंताच्या मंदिराकडे जाणे, भगवंताची पूजा अर्चा करणे, त्यामध्ये तल्लीन होणे, त्याच्या कथागाथा ऐकणे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. अशा या तंत्राचं पांचरात्र तंत्र ज्यांनी निर्माण केलं, कशासाठी? जगत कल्याणार्थ. त्या नारदाला नमस्कार असो म्हणून या ठिकाणी सूतांनी नारदाला नमस्कार केला. आता नारद निघून गेल्यानंतर व्यास महर्षी काय करतील या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण.